मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांना जो भारत अपेक्षित होता तो मोदींनी तयार केला, फडणवीसांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा विजय झाल्यावर पंतप्रधान कोणाला करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल. देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशद्रोही झालेत का, उद्धव ठाकरेंचा सवाल. ठाकरे नावाचा माणूस भाजपला हवा असतो म्हणून त्यांनी भाडोत्री घेतलाय, उद्धव ठाकरेंची नाव न घेता राज ठाकरेंवरती टीका. उद्या मोदी संघाला देखील नकली संघ म्हणतील. आम्ही स्वयंपूर्ण झालोय, आता आम्हाला संघाची गरज नाही असं मोदी उद्या सुद्धा म्हणतील. उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवरती हल्लाबोल. भाजप सत्तेत आली तर ते आता संघावरच बंदी आणतील. जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हल्लाबोल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वैचारिक मुद्द्यांवरती समर्थन करतो. एखाद्या पक्षाला निवडणुकीमध्ये मदत करणं हे संघाचं काम नाही. जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. भारतीय जनता पक्षाला आता आरएसएस नकोय. जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. जे.पी. नड्डा असं वक्तव्य कधीही करणार नाहीत. ते कुणीतरी पेरलेलं स्टेटमेंट आहे. जे.पी. नड्डांनी संघासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. भाजप नेत्यांना पक्ष वापरून घेतात आणि फेकून देतात, अशी परिस्थिती संघासोबत झाली. जे.पी. नड्डांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंची टीका. आज 12 वाजता भाजप कार्यालयामध्ये भेटा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान. आपच्या सर्व नेत्यांना घेऊन भाजप कार्यालयात जाणार, केजरीवालांची माहिती. सरकार कुणालाही जेलमध्ये टाकू शकते. पीए विभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आक्रमक. गेले 2 महिने निवडणुकीसाठी केलेला प्रचार एन्जॉय केला. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या समर्थनात उतरले. कल्याण डोंबिवली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. पुढचे 2 दिवस जास्त सतर्क राहावं लागेल. त्यांनी पैसे आणि खोके वाटण्याचा प्रयत्न केला तरी जनता आमच्याच बाजूनं. राजन विचारेंचा नरेश म्हस्केंवरती निशाणा. बीडमध्ये आणि विशेषतः परळीमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान आणि मतदान केंद्र ताब्यात घेण्यासारखे प्रकार झाले. निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणार का, रोहित पवारांचा सवाल. मतदान झाल्यावरती रोहित पवारांनी आरोप केले. त्यांचं बोलणं म्हणजे आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. रोहित पवार यांच्या आरोपांना पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर. गेल्या 10 वर्षात कोणत्याही मुस्लिम बांधवाला एखाद्या योजनेपासून वंचित ठेवलं का, पंकजा मुंडे यांचा सवाल. शांतिगिरी महाराजांनी काहीही वक्तव्य केलं तरी त्यातून गैरसमज करून घेऊ नका. भाजप आमच्या सोबतच आहे, हेमंत गोडसे यांचं वक्तव्य. वंचितला त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या गेल्या होत्या, मात्र त्यांनी त्या न स्वीकारता मत फोडण्याचा पर्याय निवडला. तुषार गांधी यांची आंबेडकरांवरती टीका. तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही. त्यांच्यातही त्यांच्या आजोबांसारखा जातीयवाद भिडलेला आहे. तुषार गांधी तुम्हाला लाज वाटू द्या. वंचित बहुजन आघाडीचा तुषार गांधी यांच्यावरती निशाणा. नदीमध्ये स्नान करून किंवा हवन करून पापमुक्ती होत नाही. अशा पद्धतीनं पाप धुतली जात असतील तर आतंकवाद्यांना स्नान करून पुन्हा ठार मारण्याचं परमिट मिळेल. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे यांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करू नये. भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांचा इशारा. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कीथ रॉली यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. यावेळी न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांची उपस्थिती. दिल्ली लोकसभेसाठी ज्येष्ठ नेते हमीद अन्सारी, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क. मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ. 5 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात.
वीस मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान. या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5 महिन्यांपासून पोलिसांकडून तयारी सुरू. ठाणे लोकसभेसाठी मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचं मतदारांना आवाहन. धुळ्यातले भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह 4 जणांवरती गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ. काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं पोलिसांना पत्र. पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी? इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर पोलीस भाजप नेत्यांवरती कारवाई करणार का? धंगेकरांचा पत्रामधील सवाल. अनिल पाटलांनी सपत्नीक तिरुपती येथे जाऊन भगवान श्री बालाजींचं घेतलं दर्शन. राज्यातील जनतेला सुखशांती, आरोग्य आणि समृद्धी देणारं आयुष्य लाभावं यासाठी केली प्रार्थना. प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी. न्यायालयानं एसआयटीला दिली परवानगी. प्रज्वल रेवण्णा यांच्यावरती लैंगिक छळ, शेकडो व्हिडिओ रेकॉर्डिंग, धमकावणं या प्रकरणामध्ये करण्यात आले होते आरोप. येत्या 48 तासात मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती. केवळ राज्यामध्ये मान्सून वेळेवरती दाखल होण्याचा अंदाज. पुढचे 2 दिवस कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज. सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. बुलढाण्याच्या शेगाव, संग्रामपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे रस्ते वाहतुकीवरती परिणाम. हवामान खात्याचा आजही येलो अलर्ट. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे 140 घरांचं नुकसान, तर महावितरणच्या मुख्य वाहिनीचे 120 खांब तुटल्याची माहिती. हरकुळ, बुद्रुक आणि हळबल गावांमधील नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. अकोल्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी. अकोट आणि तेल्हारा तालुक्याला पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे केळी पिकाचं नुकसान. आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती सकाळी 11 ते 4, तर माटुंगा आणि मुलुंड अप आणि डाऊन मार्गावरती या ठिकाणी 12:15 ते 4:15 या दरम्यान ब्लॉक राहणार. पुणे सोलापूर मार्गावरती बँड पथकावरती कोसळलं होर्डिंग. यामध्ये नवरदेवासाठी आणलेला घोडा गंभीर जखमी. बँड पथकाच्या गाडीसह अन्य वाहनांचंही नुकसान. सर्वांनी मतदान करावं हाच संदेश सर्वांना देण्यासाठी वांद्रे सी लिंकला लाइटिंगच्या माध्यमामधून आवाहन. सर्वांचं लक्ष आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील ऑनर किलिंग प्रकरणामध्ये आरोपी आई आणि मुलाला जन्मठेपेची शिक्षा. मुलीनं प्रेमविवाह केल्यामुळे आईनं मुलाच्या मदतीनं मुलीला संपवलं. वर्ध्याच्या सेलू येथे ज्वलनशील पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक. संबंधित आरोपींकडून सुमारे 540 लिटर डिझेलसह 54,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सावंगी पोलिसांची कारवाई. पुण्याच्या महम्मदवाडी रस्त्यावरती 7 जणांच्या टोळक्याकडून सोने चांदीच्या दुकानामध्ये दरोडा. 300 ते 400 ग्रॅम सोनं लुटलं. वाडकर मळा इथे BGF ज्वेलरमध्ये घडला प्रकार. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील नदीच्या पुलावरती ट्रक आणि कारचा भीषण अपघात. ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटला. अपघातामध्ये कारमधील 4 जण जखमी. जळगावच्या रावेरमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये दगडफेक. चिनावल गावातली घटना. गावामध्ये प्रशासनाकडून 3 दिवसांसाठी संचारबंदी लागू. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये पोकलेन मशीननं घेतला पेट. आगीमध्ये कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र पोकलेन मशीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. इगतपुरीच्या मुंडे गावाच्या जवळ गोदान एक्सप्रेसच्या बोगीखालचं लायनर ओव्हरहीट झाल्यानं निघाला धूर. अचानक धूर येऊ लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेडच्या 50,000 लोकसंख्या असलेल्या वाडीला तर 25 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही.
जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। यवतमाळच्या मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन। वैद्यकीय विमा त्वरित लागू करणं, वार्षिक पगारवाढ त्वरित लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। आंदोलनाची दखल न घेतल्यास 24 मे पासून काम बंदचा इशारा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कणकवली इथे जाणवले ग्रामस्थांना रास्ता रोको आंदोलन। काल एका ग्रामस्थाचा अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये झाला होता मृत्यू। अकोल्यामध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग 6 महिन्यांमध्येच उखडला। येत्या 8 दिवसांमध्ये पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, मातोश्री प्रतिष्ठानचा इशारा। गोंदिया शहरालगतच्या देवबोडी तलावामध्ये हजारो माशांचा मृत्यू, तर मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त। पुण्याच्या इंदापूर तालुक्याचा दक्षिण भागामध्ये भीषण पाणी टंचाई, अनेक गावांमध्ये जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, चारा छावणी सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी। राजस्थानी मल्टीस्टेट बँकेच्या मुख्यालयाला लातूर पोलिसांनी लावलं टाळं, ठेवीदारांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याच्या तपासासाठी लातूर आर्थिक शाखेचं पाऊल। भारतामध्ये आईस्क्रीम मॅन अशी ओळख असणारे रघुनंदन कामत यांचं निधन, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नॅचरल्स आईस्क्रीम कंपनीचे ते संस्थापक होते। सिंधुदुर्गमधील फणसगाव दारुम भागामध्ये गवा रेड्यांचा मुक्त संचार। फणसगावामधील गवे गावामध्ये जाणाऱ्या कच्च्या रस्त्यांवरती वावरताना मोबाईलमध्ये कैद, गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण। 3 जणांचे बळी घेणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील भोला या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवलं। अकोला जिल्ह्यामधील राजराजेश्वर मंदिराच्या विकासाचं काम सुरू। यावेळी खोदकामाच्या दरम्यान 200 ते 250 वर्ष जुनं भुयार आढळलं, या संदर्भात अधिक तपास सुरू। पंढरपूरच्या विठुरायाचं 2 जून पासून चरणस्पर्श करता येणार, मंदिर समिती बैठकीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला हापूस आंब्याची आरास, 1100 हापूस आंबे वापरून करण्यात आली गाभाऱ्याची सजावट। व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका, रुपा बायोरनं मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक। पुमसे या सर्वात आव्हानात्मक गटामध्ये पदक जिंकणारी रुपा ठरली पहिली भारतीय खेळाडू। भिडू, जॅकी, जग्गू दादा आणि जॅकी दादा सारखी विशेषणं जॅकी श्रॉफ यांच्या पूर्व परवानगीची शिवाय वापरणं बेकायदेशीर, त्यांचा आवाज, फोटो किंवा व्यक्तिमत्वाशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा व्यावसायिक वापर करण्यास हायकोर्टाकडून बंदी। दक्षिण दिल्लीमधील ग्रेटर कैलास भागामधील एका रेस्टॉरंटला भीषण आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जम्मू काश्मीरमधील शोपियान भागामध्ये दहशतवाद्यांचा माजी सरपंचावरती गोळीबार, गोळीबारामध्ये जखमी माजी सरपंच एजाज शेख यांची प्रकृती अत्यंत गंभीर। IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अविश्वसनीय कामगिरी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 27 धावांनी विजय, चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत मिळवली प्ले-ऑफ मध्ये जागा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।